सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. प्राणायामाच्या सिरीजमधला आजचा माझा 10वा व्हिडिओ. आज आपण पाहणार आहोत शोल्डर ब्रीदिंग. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲबडॉमिनल ब्रीदिंग पाहिलं, चेस्ट ब्रीदिंग पाहिलं, पाठीवर झोपून करायचं बेली ब्रीदिंग पाहिलं. तर आज आपण शोल्डर ब्रीदिंग पाहणार आहोत. त्यासाठी कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे. मी पद्मासन घातलेलं आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. पूर्ण शरीर एका सरळ रेषेत हवं. आपला पाठीचा कणा ताठ हवा. आपले डोळे अलगद आपल्याला मिटून घ्यायचे आहेत. पूर्ण शरीर आपल्याला शिथिल करायचं आहे. पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत पूर्ण शरीरावर नजर फिरवा आणि प्रत्येक अवयव हा आपल्याला रिलॅक्स करायचा आहे. जिथे कुठे आपल्याला ताण जाणवता आहे तो ताण आपल्याला काढून टाकायचा आहे. संथ श्वसन चालू, हळूहळू मन शांत होऊ लागेल. श्वासावर लक्ष केंद्रित करा. येणारा श्वास, जाणारा श्वास, त्याबरोबर होणारी शरीराची, पोटाची हालचाल याकडे लक्ष द्या. येणारा श्वास आपल्याला थंड जाणवतो, सोडत असलेला श्वास उष्ण जाणवतो. पूर्ण शरीर शिथिल केल्यानंतर आपल्याला उजवा हात छातीवर ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्याला पोटावर ठेवायचा आहे. श्वास घेताना आपल्याला पोट बाहेर, छाती बाहेर आणि शोल्डर आपल्याला वर करायचे आहेत आणि श्वास सोडताना पोट आत, छाती आत. थोडा वेळ थांबायचं आहे. मग शोल्डर खाली घ्यायचे आहेत. इनहेल, पोट बाहेर, छाती बाहेर, शोल्डर अप. एक्झेल, पोट आत, छाती आत. थोडा वेळ शोल्डर तसेच ठेवायचे, मग खाली घ्यायचे आहेत. तर हे शोल्डर ब्रीदिंग तुम्ही 5 ते 10 मिनिटे करू शकता. तर हे कशामध्ये उपयुक्त आहे? शोल्डरमध्ये जर पेन होत असेल किंवा फ्रोझन शोल्डरचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. तसंच सर्वायकल पेन असेल तर त्यामध्ये सुद्धा हे शोल्डर ब्रीदिंग अतिशय उपयुक्त आहे. तर हे शोल्डर ब्रीदिंग नक्कीच करून पहा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण योगिक ब्रीदिंग पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये चेस्ट ब्रीदिंग, ॲबडॉमिनल ब्रीदिंग आणि शोल्डर ब्रीदिंग तिन्हीचा समावेश असेल. धन्यवाद.